वर्ध्याच्या सेलू तालुक्यात सुकडी स्टेशन ते मोर्चापूर रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कोट्यवधींच्या या कामाला पूर्ण होऊनही काही दिवसातच रस्त्यावर भेगा पडल्याचा दावा करण्यात आला असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते राणा रणनवरे यांनी कंत्राटदारावर कार्यवाहीसह अधिकाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणी केली आहे. सुकडी स्टेशन ते मोर्चापूर या सिमेंट रस्त्याच्या कामावरून आता वर्ध्यात राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. एकूण 9 कामांची करारनामा किंमत सुमारे 40 कोटी रुपये असल्याची माहिती आहे. त्यापैकी सुकडी स्टेशन ते मोर्चापूर रस्त्याचे काम सुमारे 3 कोटी रुपयांचे असून कंत्राटदाराला बिल अदा करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र काम पूर्ण झाल्यानंतर काही दिवसातच रस्त्यावर भेगा पडल्याचे समोर आल्याने निकृष्ट काम करूनही बिल कसे अदा करण्यात आले असा सवाल उपस्थित होत आहे. या प्रकरणात कनिष्ठ अभियंता, कार्यकारी अभियंता आणि कंत्राटदार यांच्या कथित संगनमताचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित अधिकाऱ्यांच्या संपत्तीत वाढ झाल्याची ही चौकशी करण्याची मागणी राणा रणनवरे यांनी केली आहे. त्रिमूर्ती कन्स्ट्रक्शनला कायमस्वरूपी ब्लॅकलिस्ट करावे, या संपूर्ण कामाची SIT मार्फत चौकशी करावी, अन्यथा उच्च न्यायालयात धाव घेऊ असा इशाराही त्यांनी दिला आहे. मी स्वतः माहितीच्या अधिकारात माहिती घेतली. माहिती घेतल्यावर स्वतः प्रत्यक्षात सुकडी स्टेशन ते मोर्चापूर या रस्त्याची टेक्निकल टीम घेऊन पाहणी करायला गेलो. या रस्त्याचे पूर्ण 12 वाजलेले आहे. त्याच्यामुळं या रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या अनुषंगाने गोंदिया येथील कॉन्ट्रॅक्टर, त्रिमूर्ती कन्स्ट्रक्शन वाला कॉन्ट्रॅक्टर, त्यांनी पेटीमध्ये काम दिलेला पेटी कॉन्ट्रॅक्टर खूपचंदानी, याच्यातला शाखा अभियंता, याच्यातला डेप्टी, याच्यातला एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, या सर्वांवर कारवाईची मागणी करणार आहे. इतक्या निकृष्ट दर्जाचं काम झाल्यावर या रस्त्याचं बिल विभाग देते कसा का? त्याच्यामुळे हा खरा प्रश्न आहे. आणि वर्धा विधानसभेचे आमदार भोयर महाराज हे पालकमंत्री आहे आणि पालकमंत्री महाराज हे आपल्या विधानसभेमध्ये इतक्या निकृष्ट दर्जाची कामं कशा खपवून घेतात हा देखील प्रश्न आहे. सर्व कर्मचारी, अधिकारी आणि कंत्राटदार या सर्वांनी मिळून आपसात संगनमत करून या रस्त्यामध्ये करोडो रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे. हा माझा याच्यामध्ये आरोप आहे. सदर रस्त्यामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच्या अनुषंगाने मी तात्काळ शासनाच्या ज्या महत्वाच्या एजन्सीज आहे त्यांच्याकडे स्वतः तक्रार करणार आहे आणि तक्रार करून देखील न्याय मिळाला नाही त्याच्यामध्ये SIT ची मागणी करणार आहे. SITच्या माध्यमातून या रस्त्याच्या बांधकामाची निकृष्ट दर्जाची चौकशी झाली पाहिजे, अहवाल समोर आला पाहिजे आणि त्याच्यातही समाधान झालं नाही तर प्रसंगी मी उच्च न्यायालयामध्ये जाऊन या रस्त्यामध्ये झालेला भ्रष्टाचार हा उघडकीस आणल्याशिवाय राहणार नाही. रस्त्याला भेगा पडल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर या कामाच्या दर्जाबाबत पारदर्शक चौकशी होणार का आणि दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई होणार का याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.